सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 मधील पहिला जो टॉपिक आहे टीचिंग अप्टिट्यूड, त्याच्यामधलं 100 कन्सेप्ट आहे ते बघूया. 15वा कन्सेप्ट, द मेन पर्पज ऑफ प्लेसमेंट इव्हॅल्युएशन इन एज्युकेशन. प्लेसमेंट इव्हॅल्युएशनचा उद्देश काय आहे शैक्षणिक क्षेत्रामध्ये? प्लेसमेंट इव्हॅल्युएशन हा एक मौल्यमापन आहे. प्लेसमेंट इव्हॅल्युएशन म्हणतो आपण. आता प्लेसमेंट इव्हॅल्युएशन नेमकं काय? इज आयडेंटिफाय अ स्टुडंट्स प्रियर नॉलेज अँड स्किल्स बिफोर बिगिनिंग अ कोर्स. एक नवीन कोर्स विद्यार्थ्यांना शिकवण्या अगोदर त्या विद्यार्थ्याला त्या कोर्स बद्दल पूर्वज्ञान आहे का, त्या कोर्सच्या संबंधित स्किल्स त्या विद्यार्थ्याकडे आहे का, हे पाहण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला प्लेसमेंट इव्हॅल्युएशन असे म्हणतात. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट, एनकरेजिंग स्टुडंट्स टू डिबेट डिफरंट व्ह्यू पॉइंट ऑन अ सब्जेक्ट is the most suitable method for a teacher to encourage reflective thinking in a learner. Encouraging students to debate different viewpoint on a subject. एका सब्जेक्ट बद्दल विद्यार्थ्यांचा वेगवेगळ्या विचार प्रक्रिया, वेगवेगळे अभिप्राय व्यक्त होण्यासाठी चर्चात्मक पद्धतीला प्रोत्साहन जर शिक्षक करत असेल की बाबा विद्यार्थ्यांनो तुम्ही ह्या घटकावरती चर्चा करा, डिबेट करा, असं जर शिक्षक त्यांना प्रोत्साहन करत असेल, सपोर्ट करत असेल, तर दिस इज द सुटेबल मेथड फॉर अ टीचर टू एनकरेज रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग इन लर्नर. विद्यार्थ्यांमध्ये रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग वाढण्यासाठी ही पद्धत वापर करण्यात येतो. द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग ॲट द अंडरस्टँडिंग लेवल इज टू पोस्टर द एबिलिटी टू सी रिलेशनशिप अँड अप्लाय द कन्सेप्ट. 3 पद्धत आहे, मेमरी लेवल, अंडरस्टँडिंग लेवल आणि रिफ्लेक्टिव्ह लेवल. अंडरस्टँडिंग लेवल मध्ये शिक्षकांचा प्रमुख काय उद्देश असतो, तर विद्यार्थ्यामध्ये एक कन्सेप्टचा रिलेशनशिप कसा आहे आणि तो कन्सेप्ट कसा अप्लाय करू शकतो हे शिकवतात. आणि नेक्स्ट कन्सेप्ट आहे 18वा, द कॅरेक्टरिस्टिक ऑफ अडल्ट लर्नर. अडल्ट लर्नर म्हणजे प्रौढ विद्यार्थी, जो मोठा विद्यार्थी आहे. आता तुम्ही प्रौढ विद्यार्थी आहात, अडल्ट लर्नर. 21 वर्षानंतर जो विद्यार्थी आहे त्याला अडल्ट लर्नर. दे ब्रिंग वेल्थ ऑफ लाईफ एक्सपिरियन्स टू द लर्निंग प्रोसेस. एक घटक समजून घेण्यासाठी, कन्सेप्ट समजून घेण्यासाठी विद्यार्थी स्वतःचा जीवनाचा अनुभव वापर करून कन्सेप्ट शिकत असतो. 19वा कन्सेप्ट, ए टीचर वॉन्ट्स टू यूज ICT टू एनहान्स द लर्निंग एक्सपिरियन्स. शिक्षक ICTचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये लर्निंग एक्सपिरियन्स वाढवतो, शिकण्यासाठी त्याचा अनुभव वाढवतं. कशाचा वापर करून? ICTचा वापर करून. युटिलायझिंग अ मूक प्लॅटफॉर्म फॉर अ कोर्स. मूक प्लॅटफॉर्मवरनं एक कोर्स शिकण्यासाठी त्याचा वापर होत असतो. इज अन एक्झाम्पल ऑफ ऑनलाईन मेथड ऑफ टीचिंग. याला ऑनलाईन टीचिंग मेथडचं एक एक्झाम्पल आपण म्हणू शकतो. 20वा, द लर्नर्स अकॅडमिक बॅकग्राऊंड अँड प्रियर नॉलेज. दिस फॅक्टर रिलेटेड टू द लर्नर वुड हॅव द ग्रेटेस्ट इम्पॅक्ट ऑन द इफेक्टिव्हनेस ऑफ टीचिंग. आता मी तुम्हाला टीचिंग करत आहे, ओके, माझं टीचिंग किती इफेक्ट होतो का नाही हे माझ्यावर अवलंबून नाही, हे माझ्यावर अवलंबून नाही. माझं टीचिंग व्यवस्थित होतो का नाही, इफेक्टिव्ह होतो का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुमचा बॅकग्राऊंड, तुमचा अकॅडमिक बॅकग्राऊंड आणि तुमचा पूर्वज्ञान किती आहे या घटकावर टीचिंग इफेक्टिव्ह होत असतो. आता फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, 2 प्रकारची इव्हॅल्युएशन, फॉर्मेटिव्ह आणि समेटिव्ह. फॉर्मेटिव्ह म्हणजे काय? दिस इव्हॅल्युएशन इज अ प्रायमरली कन्सर्न्ड विथ फाइंडिंग आउट द एक्सटेंट ऑफ लर्निंग प्रोग्रेस ड्युरिंग द इन्स्ट्रक्शनल प्रोसेस. आता मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन देत आहे, तुम्हाला सूचना देत आहे, तुम्हाला शिकवत आहे. शिक्षक वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना, लर्निंग प्रोसेस सुरू असताना विद्यार्थ्यांना किती समजलेले आहे का नाही, विद्यार्थ्यांचा काय प्रोग्रेस सुरू आहे, तो कन्सेप्ट अंडरस्टँडिंग झालेले आहे का नाही हे चेकिंग करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असे म्हणतो. आता समेटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणून अजून एक आहे. एक कोर्स पूर्ण संपल्यानंतर शिक्षक परीक्षा घेत असेल तर त्याला समेटिव्ह. एक सेमेस्टर पूर्ण झाल्यानंतर, एक युनिट पूर्ण झाल्यानंतर, एक कोर्स पूर्ण झाल्यानंतर. इथं शिक्षक शिकवत असतानाच, लर्निंग प्रोसेस सुरू असतानाच घेण्यात येणाऱ्या परीक्षेला फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असे म्हणतात. धन्यवाद.